वाईकडून पाचवड सातारा मार्गावर बस फेऱ्या वाढवाव्यात याबाबतचे निवेदन युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सागर धोत्रे तसेच वाई तालुका अध्यक्ष तेजस पिसाळ यांनी वाई आगार व्यवस्थापकांना दिले आहे। वाई शहरामध्ये शिक्षणासाठी व उद्योगधंद्यासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे। यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे। मात्र असे असताना वाई आगाराकडून पाचवड सातारा मार्गावर कमी बसेस धावत असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची गैरसोय होते। ही बाब लक्षात आल्यानंतर युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सागर धोत्रे तसेच वाई तालुका अध्यक्ष तेजस पिसाळ यांनी वाई आगार व्यवस्थापकांना बस फेऱ्या वाढवण्याबरोबरच बस सेवा सुरळीत करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे। निवेदनात धोत्रे आणि पिसाळ यांनी म्हटले आहे की आपल्या आगारातून पाचवड येथे सोडण्यात येणाऱ्या बसेसची संख्या कमी केल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होत आहे। वेळेत बस उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना वेळेमध्ये शिक्षणासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये पोहोचता येत नाही, तसेच शाळा कॉलेज सुटल्यानंतर वेळेत घरी माघारीही येता येत नाही। यामुळे त्यांचे मोठ्या स्वरूपात शैक्षणिक नुकसान होत आहे। याचा संपूर्ण विचार करून बस वाहतूक सेवा पुन्हा वेळेत सुरू करावी। ही बस सेवा पूर्ववत न झाल्यास युवा सेना वाई तालुका यांच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल। त्यास वाई एसटी आगार जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला आहे। निवेदन देताना युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख सागर धोत्रे, वाई तालुका प्रमुख तेजस पिसाळ, शहर प्रमुख सुनील वाडकर आणि शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।